नमस्कार, मी अश्विनी मराठी स्पेशल किचनमध्ये मी तुमचे मनापासून स्वागत करते. आज मी तुम्हाला दाखवणार आहे झटपट अशा मऊसूत होणाऱ्या चपात्या. तर सकाळच्या घाई गडबडीत आपण चपात्या करण्यासाठी खूप गडबड होते. भाजी, चपाती, टिफिन द्यायचे असतात. तर अशा वेळेला पटापट चपात्या करता याव्यात यासाठी काय काय ट्रिक वापरायच्या हे मी तुम्हाला सांगणार आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा परातीच्या खाली एक कापड घ्यायचं आहे, जेणेकरून आपली परात ही पीठ मळताना सरकणार नाही, पीठ अगदी व्यवस्थित मळता येईल. कारण की चपाती ही कडक होऊ नये, वातट होऊ नये, त्यामुळे कशा प्रकारे अगदी झटपट आणि कमी वेळेत मऊसूत छान लुसलुशीत चपात्या बनवायच्या त्या कसे ते आपण पाहूया. तर सगळ्यात पहिल्यांदा मी इथे पीठ चाळून घेतलेलं आहे. तुमच्या गरजेनुसार तुम्ही इथे पीठ चाळून घेऊ शकता, पण पीठ हे चाळूनच घ्यायचं आहे आणि ते पण जी बारीक चाळण असते, ज्याने आपण मैदा वगैरे चाळतो, त्या चाळणीला सुजीची चाळण असे म्हणतात. तर त्या चाळणीने पीठ चाळून घ्यायचे, म्हणजे एकदम बारीक पीठ हे चाळले जाते आणि ही एक पहिली स्टेप आहे, ज्याच्यातून चपात्या ह्या मऊसूत होतात. आता त्यानंतर मी यामध्ये थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि थोडं थोडं पाणी घेऊन हे पीठ मळणार आहे. तर पीठ हे जास्त वेळ मळत बसायचं नाही, झटपट पाणी लागेल एवढं घालून. आपल्याला हे जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही, अशा पद्धतीने पीठ हे मळून घ्यायचं आहे. कारण की पीठ मळून झाल्याच्या नंतर आपण याला अगदी 5 ते 7 मिनटं बाजूला ठेवणार आहे. त्यावेळेत पीठ हे छान मऊ होतं आणि चपात्यासुद्धा आपल्या फुगल्या जातात. त्यामुळे लगेचच चपात्याचं पीठ मळल्याबरोबर चपात्या न करता थोडंसं अगदी 5 ते 10 मिनटं चपातीची कणिक ही भिजत ठेवायची आणि अशा पद्धतीने आपल्याला थोडंसं पाणी लावून संपूर्ण कणिक ही छान मर्दळून घ्यायची आहे, मळून घ्यायची आहे, जेणेकरून आपल्याला हाताला लागलेले जे पीठ असते ते देखील निघून जाईल आणि पीठही छान मळून होईल. अशा कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला पीठ हे मळून घ्यायचं आहे. आता पीठ मळून झाल्यानंतर त्यावरती झाकण ठेवायचं आहे. पिठावरती झाकण ठेवायचेच, कारण की पिठावर जर झाकण नाही ठेवले तर वरचे पीठ हे कडक होते, त्याला आवरण येते. त्यामुळे पिठावरती झाकण ठेवायचे. त्यानंतर थोडंसं तेल लावून घेते. आता 5 ते 10 मिनटं झालेली आहेत. मोजून मी 5 ते 10 मिनटासाठीच पीठ हे बाजूला ठेवलेले होते. आता थोडंसं तेल लावून पीठ हे थोडंसं मळून घेते आणि आता आपण चपात्या करायला घेऊया. गॅसवरती तवा देखील तापत ठेवलेला आहे. मीडियम फ्लेमवरती तवा हा तापत ठेवायचा आहे, जेणेकरून चपाती लाटेपर्यंत तवा ही अगदी व्यवस्थित छान असा तापला जाईल. आता या परातीमध्येच मी पीठ चाळून घेतलेले आहे, पण शक्यतो पिठाला वेगळा सेपरेट डबा करावा. मी या आधीचा देखील चपातीचा व्हिडिओ टाकलेला होता, त्यामध्ये तुम्हाला सांगितलेलं होतं की चपातीचं पीठ हे वेगळ्या डब्यात टाकल्यामुळे आपल्याला खूप सोपे जाते, त्यामुळे वेगळ्या डब्यामध्ये असं ठेवायचं आहे पीठ. आता छोटे छोटे गोळे करून घेऊया, जास्त मोठेही नाही आणि जास्त बारीकही नाही, अशा पद्धतीने मी गोळे करून घेते. तर 2-3च गोळे करून घेतलेले आहे, लागेल तसे आता गोळे करून घेणार आहे. आणि आता पिठाचा एक गोळा घेऊन तो कोरड्या पिठामध्ये घोळवून यावरती आता लाटून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने लांबट लाटून मी मध्ये फोल्ड करून घेणार आहे तेल लावून आणि छान अशी गोल आपली चपाती लाटून घ्यायची आहे. तुम्ही घडीची देखील चपाती करू शकता, पण अशा पद्धतीने चपात्या केल्यामुळे खूप छान होतात आणि मला घडीची सुद्धा चपातीची सवय आहे आणि अशासुद्धा चपातीची सवय आहे लाटण्याची. तर अशा पद्धतीने जास्त करून मी चपात्या लाटते. पटापट सर्व बाजूनी चपाती ही लाटून घ्यायची आहे. कडा अजिबात जाड ठेवायच्या नाहीत, कारण की कडा जर जाड राहिल्या तर चपाती फुगत नाही आणि सगळ्याच चपात्या फुगतात असे नाही, पण चपात्या ह्या मेन मऊ झाल्या पाहिजेत आणि थोडीफार तरी चपाती फुगली गेली पाहिजे. माझ्या देखील सर्व चपात्या फुगत नाहीत, पण चपाती ही अगदी दुसऱ्या दिवशी जरी शिल्लक राहिली तरी देखील मऊसूत राहते
आता तव्यावरती थोडंसं तेल टाकून घेऊया, कारण की पहिली चपाती ही तव्याला चिकटते, त्यामुळे थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे तव्यावरती आणि चपाती घालून घ्यायची आहे. आता गॅसची फ्लेम ही मी फुल करते आणि चपाती चांगली भाजून घेणार आहे. तर तुम्हाला दिसत असेल की चपाती ही फुगली आहे. तर काठोकाठ चपाती फुगली नाही, पण चपाती फुगली आहे. तर अशाच पद्धतीने माझ्या ह्या चपात्या फुगल्या जातात. जास्त टम्म नाही फुगत. टम्म देखील फुगतात, पण काही काही चपात्या अशा देखील फुगल्या जातात. पण अशा पद्धतीने जर चपात्या केल्या तर एकदम दिवसभर मऊ छान राहतात चपात्या. आता ही चपाती काढून घेते. अशाच पद्धतीने मी इतर राहिलेल्या चपात्या देखील पटापट करून घेणार आहे. तर पहिली चपाती दाखवण्यासाठी तुम्हाला मी अशा पद्धतीने आधी प्रॉपर भाजून दाखवलेली होती, पण मला चपाती भाजण्यासाठी आणि लाटण्यासाठी वेळ लागत नाही. एक चपाती तव्यात तर एक चपाती पोळपाटावर, अशा पद्धतीने माझ्या ह्या चपात्या पटापट करून होतात. अगदी 7 ते 8 चपात्या माझ्या 10 ते 12 मिनटामध्ये अगदी व्यवस्थित होतात. तर अशा पद्धतीने मी ह्या चपात्या करून घेणार आहे. तर तुम्ही अशाच पद्धतीने चपात्या करता, कारण तुमच्या देखील चपात्या मऊ राहतात का हे मला कमेंट करून नक्की कळवा. कारण की चपाती ही मऊ राहिली तरच छान लागते खाण्यासाठी. आणि मेन म्हणजे सगळं काही गव्हावर डिपेंडेड असतं. गहू जर छान असतील तर चपाती देखील मऊसूत होते. लोकवनचा गहू मी इथे वापरते, त्यामुळे चपात्या अगदी छान मऊसूत होतात. त्याचबरोबर पीठ हे चांगलं दळलं गेलं पाहिजे आणि बाकीची कृती ही सांगितल्याप्रमाणे तुम्ही केली पाहिजे, म्हणजे चपात्या ह्या दिवसभर मऊसूत छान होतात. तुम्हाला दिसत असेल की चपात्या आपल्या तयार झालेल्या आहेत, अगदी छान मऊसूत झालेल्या आहेत. आणि ह्या चपात्या आता आपल्याला डब्यामध्ये ठेवायची आहे, जेणेकरून त्या व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.